नमस्कार. तर आपण आपल्या चॅनलवर अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीज बघत असतो. तर आज मी अशीच एक सिंपल आणि टेस्टी रेसिपी दाखवणार आहे आणि लहान मुलांसाठी परफेक्ट आहे. तर आज आपण बनवतो आहे संत्र्याचं जाम. तर हे जाम कसं करायचं, जास्त दिवस कसं टिकवायचं, जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय घालणार आहे ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं मी 3 ते 4 संत्री घेतलेली आहेत. तर संत्री छान सोलून घ्यायचे व्यवस्थित. त्याच्यावरचा पांढरा भाग जेवढा निघेल तेवढा काढून घ्यायचा. त्या पांढऱ्या शिरा दिसतात त्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या. त्या जर राहिल्या तर तुमचा जाम थोडासा कडवट होऊ शकतो. त्यामुळे संत्र्यावरचे सगळा पांढरा भाग तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. बघा इथं मी सगळा भाग व्यवस्थित काढून घेते आणि सगळी संत्री मी व्यवस्थित सोलून घेणार आहे. त्याच्यावर जेवढा पांढरा भाग दिसतो तो सगळा काढून घेणार आहे. बघा आता इथं माझे संत्रे सोलून झालेले आहेत. आता त्याच्यामधल्या बिया वगैरे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता ही मी साल इथं थोडीशी ठेवलेली आहे. तर ती का ठेवली आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. आता संत्र्याच्या व्यवस्थित फोडी करून घ्यायच्या आणि जेवढा पांढरा भाग निघेल तेवढा काढून घ्यायचा सोलताना सुद्धा. आता बघा संत्र्याच्या बरोबर मधल्या भागी जर तुम्ही असं काढण्याचा प्रयत्न केला तर ते बिया वगैरे सगळ्या व्यवस्थित निघून येतात आणि जेवढा पांढरा भाग त्याच्या साईडचा निघेल तेवढा काढून घ्यायचा आणि फक्त आतला गरच आपल्याला घ्यायचा आहे. जास्त करून पांढरा भाग राहून देऊ नका, नाही तर जाम कडवट होऊ शकतो आणि खायला पण चांगला लागणार नाही. बघा इथं मी निघेल तेवढं सगळं काढून घेतलेलं आहे. आता अशाच मी सगळ्या फोडी व्यवस्थित सोलून घेते. तुम्ही पण तुमच्या फोडी व्यवस्थित सोलून घ्यायच्या आणि जेवढे बी निघतील तेवढे काढून घ्यायचे. आता इथं माझं सगळ्या फोडी सोलून झालेल्या आहेत, बिया वगैरे काढून झालेल्या आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संत्र्याचा गर मी पूर्ण घालून घेणार आहे आणि आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त मोठा संत्र्याचा गर राहून देऊ नका आणि मध्ये मध्ये अशा छोट्याशा बिया येतात त्या पण काढून घ्या. बघा आता इथं आपलं संत्र्याचा पूर्ण गर झालेला आहे. आपण ते पूर्ण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. आता मी दाखवते तुम्हाला चमच्याने. हे असंच तुम्ही पण वाटून घ्या. जास्त मोठ्या फोडी राहून देऊ नका. आता एका पॅनमध्ये मी संत्र्याचा गर पूर्ण घालून घेते. मी इथं नॉनस्टिक पॅनचाच वापर केलेला आहे जेणेकरून तळाला जास्त लागू नये म्हणून. आता इथं हे जास्त पातळ दिसते तुम्हाला. आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या संत्र्याच्या चवीनुसार घालून घ्या. जर तुमचे संत्रे जास्त आंबट असतील तर तुम्हाला जास्त साखर लागू शकते. इथं माझे संत्रे जास्त आंबट नव्हते त्यामुळे मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे 4 संत्र्यासाठी. आता हे साखर घातल्यामुळं थोडं जास्त पातळ झालेलं आहे. बघा इथं संत्र्याला छान आपल्या जामला पण छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं आटलेलं आहे आपलं जाम. आपल्याला पूर्ण हे जाम आटवून घ्यायचं आहे, जास्त पातळ ठेवायचं नाही आहे. आता हे तुम्हाला पातळ दिसते पण जसं आटेल तसं ते घट्ट होत जातं. बघा आता इथं जाम माझं पहिल्यापेक्षा किती आटून अर्ध झालेलं आहे आणि ते आटत आलं की असं उडायला लागतं. त्यामुळं व्यवस्थित तुम्ही ते मिक्स करून घ्यायचं आहे. हातावर उडलं जातं, ते चटका बसतो त्याचा. त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे जाम बघा घट्ट झालेलं आहे आणि थंड होईल तसं ते जास्त घट्ट होतं. त्यामुळे आता इथं आपण आपला जाम जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण इथं थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे इथं आपली चव पण व्यवस्थित बॅलन्स होते आणि लिंबाचा रसामुळे आपलं संत्री जास्त दिवस टिकलं जातं. आणि थोडीशी इथं साल मी बघा इथं किसून घातलेली आहे. फक्त सालच किसायची, आतला पांढरा भाग त्याच्यामध्ये येऊन देऊ नका, नाही तर तुमचा जाम कडवट होऊ शकतो. सालीमुळे थोडासा सुगंध पण येतो, रंग छान टिकतो आणि जास्त दिवस जाम टिकण्यासाठी मदत होते. तर बघा इतर जाम आपला घट्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि इथं थोडासा जाम आपण थंड करून घेऊया.
आता इथं मी आता एक प्लेट घेतलेली आहे. आता आपण त्या प्लेटमध्ये थोडासा जाम टाकून चेक करायचा की तो पसरतो आहे का. बघा आपला जाम जास्त पसरत नाही आहे, म्हणजे हा जाम आपला तयार झालेला आहे. ही जाम चेक करण्याची एक ट्रिक आहे. प्लेटवर थोडासा जाम घेऊन बघितल्यावर कळतं आपल्याला की आपला जाम झालेला आहे. आता बघा थोडासा थंड झाला आहे आणि त्याला छान घट्टपणा पण आलेला आहे. हा जाम तुम्ही एका काचेच्या भरणीत किंवा प्लॅस्टिकच्या भरणीतसुद्धा ठेवू शकता. भरणी स्वच्छ असावी. बघा आपला जाम किती घट्ट झालेला आहे. आता मी हा जाम सगळा एका भरणीत काढून घेते आणि हे तुम्ही फ्रीजला 15 ते 20 दिवस आरामात ठेवू शकता. हे 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. आणि बघा आपला जाम झालेला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.